महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला काही केला मुहूर्त लागत नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत भेट झाली आहे। आता या भेटीनंतर दिल्लीतही अनेक घडामोडी घडताना दिसतायत, तर दिल्ली व्हाया राज्यातही मुंबईतही अनेक घडामोडींना आता चांगलाच वेग येतोय। पाहूया या संदर्भातलाच आमचा हा एक खास रिपोर्ट। मुख्यमंत्री पदाप्रमाणे महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं कुठे अडलं? 6 आमदारांमागे 1 मंत्री हा महायुतीचा फॉर्म्युला। 14 डिसेंबरला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं कोडं काही केल्यास सुटताना दिसत नाहीये। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौरा केला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही दिल्ली दौऱ्यावर आहेत। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले नाहीत। बुधवारी मध्यरात्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची बैठक झाली आणि ही बैठक सकारात्मक पार पडल्याचं समजतंय। तर लोकशाही मराठीच्या बातमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्कामोर्तब करत 14 डिसेंबरलाच मंत्रिमंडळ विस्तार कदाचित होऊ शकतो असं म्हटलंय। महाराष्ट्राचं आम्ही 3 जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झाले। बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे। अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते। शपथविधी कधी होणार? बहुतेक 14 तारखेला। मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात महायुतीची बुधवारी दिल्लीमध्ये बैठक पार पडल्यानंतर शुक्रवारी मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतल्या महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय। महायुतीचा 6 आमदारांमागे 1 मंत्री हा फॉर्म्युला असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तसं झाल्यास भाजपला 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदं मिळू शकतील। त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून महायुतीमध्ये कोणताही तिढा नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदे साहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही आणि महायुतीतील नाराजी नाट्य संपणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।